नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 24 जुलै 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेलं पाहायला मिळतं हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का। त्याची आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकता तर कोबीसाठी दर जे आहेत आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 5 रुपयापासून आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 8 रुपये ते 12 रुपयेपर्यंत आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण दिवसेंदिवस कोबीसाठी झालेली पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडीसाठी आज 15 ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी भेंडीसाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः 7 रुपये किलोपासून आपल्याला भेंडीसाठी आज दर पाहायला मिळालेला आहे। तर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहेत एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 18 ते 22 रुपये किलोपर्यंत आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 5 रुपये किलोपासून आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळ्यासाठी आज 8 रुपयापासून ते जास्तीत जास्त 12 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते। त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला दुधी भोपळ्यासाठी साधारणतः 5 रुपयापासून आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये दिवसेंदिवस आपल्याला घसरण दुधी भोपळ्यासाठी पाहायला मिळते। कवळ्याची क्वालिटी पाहू शकता, तर कवळ्यासाठी आज दर कमी झालेले पाहायला मिळते। तर कमीत कमी 5 रुपयापासून ते जास्त 10 रुपये किलोपर्यंत आपल्याला कवळ्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये आपल्याला कवळा पाहायला मिळते। तर जास्तीत जास्त आपल्याला 15 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। काळं भारताचं वांगा आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांग्यासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 7 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 15 रुपये किलोपर्यंत आपल्याला भारताच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 7 रुपये ते जास्तीत जास्त 15 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला टोमॅटोसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये घसरण पाहायला मिळते। त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 15 रुपये किलोपासून आपल्याला लहान भोगीसाठी दर पाहायला मिळते। दोडक्याची क्वालिटी आपण पाहू शकता, तर कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला दोडका पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 5 रुपये किलोपासून आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 ते 14 रुपये किलोपर्यंत आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाण्यासाठी आज 70 ते 90 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर वाटाण्याचे दर आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे ते 70 ते 90 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळते। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वालगेवड्यासाठी 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून आपल्याला वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळणार आहे। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवार पाहायला मिळते। तर साधारणतः पुणेरी गवारसाठी साधारणतः कमीत कमी 40 ते 55 रुपये किलोपर्यंत आपल्याला या पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवार पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते।
भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगासाठी आज दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 45 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती घसरण भुईमुग शेंगासाठी पाहायला मिळते. आपल्याला शेवग्याची शेंगाची क्वालिटी पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी 70 ते 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 40 रुपये किलोपासून आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळालेला आहे. पावट्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पावट्यासाठी आज 30 ते 35 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी आपल्याला पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्ससाठी साधारणतः 40 ते 45 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 30 रुपयापासून आपल्याला बीन्ससाठी दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्यामुळे दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. त्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तोडण्यासाठी 20 ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला थोडेफार वाढलेले पाहायला मिळतात. मिरचीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपये ते जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला हिरवी मिरचीसाठी दर पाहायला मिळते. तर थोडाफार मिरचीच्या दरामध्ये आज बदल पाहायला मिळते. आवक आपल्याला थोडीफार कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते कमी क्वालिटीमध्ये 20 रुपये ते जास्ती असते. चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपये किलोपर्यंत मिरचीसाठी दर पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावर पाहायला मिळते. तर फ्लावरसाठी आज दर जे आहेत कमीत कमी 18 ते 22 रुपये चांगल्या क्वालिटीच्या फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपये किलोपासून आपल्याला फ्लावरसाठी आज दर पाहायला मिळते. फ्लावरसाठी आज थोडेसे तेजी फ्लावरच्या दरामध्ये झालेली पाहायला मिळते. काकडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काकडीसाठी साधारणतः 10 ते 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 5 रुपये किलोपासून आपल्याला बदल्या मालासाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते. आल्याची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला आल्यासाठी कमी झालेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता, मिक्स आल्याची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. तर मार्केटमध्ये ग्रेडिंग न करता आपल्याला माल जो आहे तो आपल्याला आलेला पाहायला मिळतो. तर कवळे आले, त्याचबरोबर चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीचे आले, मिक्स आले आपल्याला मार्केटमध्ये आलेले पाहायला मिळते. तर बहुतांश ठिकाणी आपल्याला आल्याची क्वालिटी जी आहे ते मिक्स आल्याची आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते. तर पाहू शकता, कमी क्वालिटीमध्ये म्हणजेच नवीन आले, त्याचबरोबर जुने आले आपल्याला मिक्स आले आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला या आल्यासाठी साधारणतः 60 ते 65 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर ग्रेडिंग न करता आपल्याला आल्याची क्वालिटी पाहायला मिळते. तर आल्याची क्वालिटी भरपूर प्रमाणात आपल्याला आले मार्केटमध्ये शिल्लक असलेले पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार जे दर जे आहेत आपल्याला 60 ते 65 रुपयापर्यंत आपल्याला मिक्स आल्यासाठी दर पाहायला मिळते. तर सर्रास जे आहे ते आले आपल्याला क्वालिटीनुसार जे दर आहेत ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता, संपूर्ण जे आले आहे ते आपल्याला मिक्स असल्यामुळे दरामध्ये आपल्याला ग्राहकांची पसंती जे आहे ते कवळे आणि 1 नंबर टॉप क्वालिटीचे आले जे आहे ते मिक्स केल्यामुळे ग्राहकांची पसंती आपल्याला कमी पाहायला मिळते. त्यामुळे दर जे आहे ते आपल्याला 60 ते 65 रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर आल्याचे दर आणखी थोडेफार आपल्याला कमी पाहायला मिळू शकतात. तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला आज पुन्हा एकदा 5 रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळतात. शापूची क्वालिटी पाहू शकता, मार्केटमध्ये ओल्या शापूसाठी साधारण एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर चांगल्या शापूसाठी साधारणतः कोरडे शापूसाठी 5 ते 6 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथीसाठी कोरडी जी मेथी आहे त्याला साधारणतः आज 5 ते 6 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर ओले झालेले आपल्याला पावसाने भिजलेले मेथीसाठी दर जे आहे ते आपल्याला 1 ते 2 रुपयापर्यंत आपल्याला
मेथीसाठी आणि शापूसाठी दर पाहायला मिळतोय. विलायती कोथिंबीरीसाठी आज आपल्याला 5 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतो. तर त्याचबरोबर गावरान कोथिंबीरीसाठी 10 रुपयापर्यंत आपल्याला गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर सुकलेल्या कोथिंबीरीला दर जे आहे ते मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला टिकून पाहायला मिळतात. त्याचबरोबर ओले कोथिंबीर जे आहे त्या मार्केटमध्ये 1 ते 2 रुपयापर्यंत आपल्याला दर जे आहे ते पाहायला मिळतात. तर आवक आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर आपल्याला परिस्थिती जी आहे ते मार्केटमध्ये पूर्ण भिजलेले वातावरण पाहायला मिळते.